साताऱ्यामधनं उदयनराजे यांची उमेदवारी अखेर जाहीर झालेली आहे। साताऱ्यामधनं उदयनराजे हे महायुतीचे उमेदवार असतील। भाजपकडनं अखेर साताऱ्याचा उमेदवार निश्चित झालेला आहे। उदयनराजे यांची उमेदवारी भाजपकडनं जाहीर झालेली आहे। साताऱ्यामधनं उदयनराजे हे भाजपचे उमेदवार असतील, त्यामुळे साताऱ्यामध्ये आता उदयनराजे विरुद्ध शशिकांत शिंदे अशी लढत पाहायला मिळणार आहे। साताऱ्यामधनं महायुतीचे उमेदवार निश्चित झालेले आहेत। उदयनराजे यांच्या नावाची घोषणा झालेली आहे। उदयनराजे हे अनेक दिवस वेटिंगवरती होते आणि अखेर आता उदयनराजे यांच्या नावाची घोषणा होते। उदयनराजे भाजपचे उमेदवार असतील। साई सावंत आपले प्रतिनिधी आपल्याला अधिक माहिती देतात। साई, अखेर साताऱ्यामध्ये महायुतीचा उमेदवार निश्चित झालाय आणि उदयनराजे यांच्याच नावावरती शिक्कामोर्तब झालाय। नक्कीच गुरु, महायुतीकडून आता भाजपकडून उदयनराजे भोसले यांना उमेदवारी जाहीर झालेली आहे। गेल्या 15 दिवसांपासून उदयनराजे वेटिंगवर होते। दिल्लीच्या वारी करायला लागली त्यांना। त्यानंतर मुंबईमध्ये देखील देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली, पण अद्याप देखील उमेदवारी जाहीर होत नव्हती। त्याचबरोबर महाविकास आघाडीने देखील शशिकांत शिंदे यांना उमेदवारी देऊन महाविकास आघाडीचा तिढा सोडवला होता। मात्र महायुतीकडून देखील भाजपकडून उमेदवारी उदयनराजेंना जाहीर होत नव्हती। त्याच पार्श्वभूमीवर आता उमेदवारी जाहीर झाल्याने देखील उदयनराजेंच्या संपूर्ण कार्यकर्त्यांमध्ये एक जल्लोषाचं वातावरण पाहायला मिळत आहे। आणि सातारा लोकसभेमध्ये आता उदयनराजे विरुद्ध शशिकांत शिंदे अशी टफ फाईट बघायला मिळणार आहे। अर्थात साई, मागच्या वेळेला उदयनराजे यांचा झालेला पराभव, या वेळेला 15 दिवस वेटिंग लिस्टवरती राहून उदयनराजे यांना मिळालेले संधी आणि आत्ता समोर असलेले शशिकांत शिंदे, हे सगळं चित्र बघता उदयनराजे यांच्यासाठी निवडणूक किती आव्हानात्मक असणार आहे? नक्कीच उदयनराजे यांच्यासाठी निवडणूक एकदम अटीतटीची होण्याची शक्यता वाटत आहे। कारण शशिकांत शिंदे हे तळागाळात पोचलेले नेते आहेत। एक चेहरा राष्ट्रवादीचा म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं। राष्ट्रवादीची देखील 60 ते 70% ताकद आता शशिकांत शिंदे यांच्या सोबत आहे। त्याचबरोबर ही जागा राष्ट्रवादीची अजित पवार गटाने मागणी केलेली होती आणि आता पाहावं लागेल की अजित पवार गटाने देखील उदयनराजेंचं काम करणार का, हे देखील पाहणं महत्वाचं आहे महायुतीकडून। आणि उदयनराजेंनी देखील पाहायला गेलं तर गेल्या 15 दिवसांपासून सातारा जिल्ह्यामध्ये प्रचाराचा धडाका सुरू ठेवलेला आहे। गावागावामध्ये जाऊन भेटी घेत आहेत, छोटे छोटे मेळावे घेत आहेत। या संपूर्ण पार्श्वभूमीवर पाहता ही लढत अटीतटीची होण्याची शक्यता आहे। साई, आपण जर का मागच्या काही दिवसांमधला घटनाक्रम बघितला तर उदयनराजे यांना या उमेदवारीसाठी दिल्ली वारी सुद्धा करावी लागली होती, त्यासाठी भेटीगाठी सुद्धा झाल्या होत्या। कसा होता एकूण हा सगळा सिलसिला आणि त्यानंतर अखेर आज उमेदवारी जाहीर होती? नक्कीच उदयनराजेंचा 24 फेब्रुवारीला वाढदिवस होता, फेब्रुवारीला। त्यामध्ये राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे येऊन गेले, त्यानंतर देवेंद्र फडणवीस येऊन गेले। त्यानंतर उदयनराजेंकडून सांगण्यात होतं की मीच उमेदवार आहे, मी इच्छुक आहे भाजपकडून, मला तिकीट मिळावं, पण होत नव्हतं। त्यानंतर उदयनराजेंनी थेट दिल्लीत जाऊन तळ ठोकला। 3 दिवस दिल्लीमध्ये अमित शहा यांची भेट घेण्यासाठी थांबलेले होते। त्यानंतर भेट देखील झाली आणि त्यानंतर सातारा जिल्ह्यामध्ये त्यांचं मोठ्या प्रमाणात स्वागत देखील करण्यात आलं। सातारा जिल्ह्यात रॅली करण्यात आली, मोठ्या प्रमाणात शक्ती प्रदर्शन करण्यात आलं आणि त्या संपूर्ण पार्श्वभूमीवर पाहता आता उदयनराजे यांना उमेदवारी जाहीर झाल्याने मोठी समाधानकारक वातावरण आता महायुतीकडून बरोबर। त्यामुळे आता फायनली उदयनराजे यांना साताऱ्यामधनं महायुतीकडनं भाजपकडनं उमेदवारी जाहीर झालेली आहे। 15 दिवस जवळपास उदयनराजे हे वेटिंगवरती होते आणि त्यानंतर आता अखेर आज उदयनराजे यांची उमेदवारी भाजपनं जाहीर केलेली आहे।